आळीसारख्या रेल्वेत बसून अष्टमीची लय मजा केली बघा. वहिनीला उन्हाळ्या सुट्टीचं बाहेरला सोडल्यावर चल म्हणलं अष्टमीला तर आली नाही. त्यामुळे वहिनी पक्षांतर बंदीचा कायदा लागू करून आम्ही घर सोडलं आणि थेट अंधाराचं चाली चाली करत विट्याच्या अष्टमीत घुसलो. तर अशा एकदम भारी नजरेने डोळ्याचं पारणं फेडलं. डोळ्याचं पारणं फिटतं तवर त्या दोघींनी कानातला स्टॉल धरला. त्यामुळे दोघींना पण कासऱ्यानं वडत वडत पुढे नेलं. अष्टमी फिरल्यावर काय खरेदी करायची ती करा म्हणलं. शेवटी मग आम्ही सगळीजण अलीकडे भरलेल्या अष्टमीचा मोठा हिस्सा झालो. मग आम्ही सुट्टी देतोय गच्च फोटो काढलं सगळीकडे उभा राहून. आम्ही फोटो काढतोय तवर महेश भाऊजींनी आळीच्या रेल्वेची तिकीट काढली. पण जवळ आल्यावर कळलं की ती ड्रॅगनची रेल्वे. त्यामुळे तात्काळ माफी मागून पहिल्या शिटो मी आणि दर्शना बसलो. रेल्वेचं इंजिन चालू व्हायच्यात आपल्या फॅनचा मीटअप केला आणि इंजिनला केक मारून आपल्या ड्रॅगनचा धूर सोडला. तसा तो दुर्कट करत सणकत सगळीकडे फिरायला लागला. त्याच्या सनकण्यानं आमच्या अख्ख्या फॅमिलीला लय मजा येत होती. माझ्या पण पोटात थोड्या गुदगुल्या होत होत्या. त्यामुळे गुदगुल्यावर कंट्रोल ठेवून मी स्वतःच्या पैशाने सगळ्यांसाठी बुटाची तिकीट काढली. आणि इकडे तिकडे अष्टमीत आमच्या कुणाचा फोकस आहे का नाही बघितलं आणि सगळीजण एकदमच बुटात शिरलो. लागा पण बुटात ना अष्टमी लय भारी दिसत होती. तेवढ्यात माझी नजर आमच्या रिशांकवर गेली. त्याचं तिकीट काढलं नाही म्हणून तो मला लांबच खुन्नस देत होता. शेवटी त्याचं पण तिकीट काढून त्याला बसवला आणि आमचा बुट चालू झाला. खरी मजा तर या बुटाच्या पाण्यात आली. लय जोरात फिरत होता. तेवढ्या पोरांचं बघतोय त्यामुळे रडून रडून तर पडत रिशांक फुग्यामध्ये शिरला जोड्या मारायला. हवा कुठं त्याला जत्रत आल्यासारखं वाटायला लागलं. एवढं झालं की ह्या दोघींनी लगेच बांगड्याचा स्टॉल हुडकून काढलाच. बांगड्या बघूच तर रिशांकानं अभिज्ञा खोट्या गाडीवर जाऊन बसली. म्हणून रिशांकला तुला काय कळतं का विचारलं. तर म्हणला मामा जा घरी. म्हणून मी गप घरी गेलो. तर अशा प्रकारे आमची विट्याची अष्टमी फिरून मस्त पैकी झाली.